निर्वासित प्रकरण 16. इरफानच्या आयुष्यातला आणखीन एक नवा अध्याय सुरू झाला. 1.5 वर्ष त्याने इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात कुठलंच काम केलं नव्हतं. जेव्हा इराकमधल्या कॉन्ट्रॅक्टरनी त्याच्या अर्जाचा विचार केला आणि त्याची निवड झाल्याचं कळवलं, तेव्हा आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ज्ञानाचा पुन्हा एकदा वापर करायला मिळणार याचा त्याला आनंद झाला होता. त्यानं आजवर इरिगेशनच्या साईट्सवरती काम केलं नव्हतं हे त्यानं अगदी प्रांजळपणे सांगून टाकलं. तरीही प्रकल्पावरचं बांधकाम आणि त्याबरोबरीनं लागणारी रस्ते बांधणी यासाठी त्याची निवड झाली होती. नारायण जरी त्याच प्रकल्पावरती काम करत होते तरी त्यांचे विभाग मात्र वेगळे होते. कामाचं स्वरूपही अगदी वेगळं होतं. गेल्या काही दिवसांच्या गैरसोयीनंतर इरफानला त्याची बेडरूम आणि सुसज्ज असलेलं घर एखाद्या महालासारखं वाटलं. नारायण आणि इरफान आपापल्या वेळेप्रमाणे स्वतःचा चहा नाश्ता बनवत असे. इरफानला एव्हाना निद्रानाशाचा विकारच जडल्यामुळे तो खूप लवकर उठायचा आणि रसोईमधलं आपलं काम अगोदर उरकून टाकायचा. 7:45 वाजता गाडी न्यायला यायची तेव्हा दोघंही तयार होऊन घराच्या दाराशी उभे असायचे. एकदा साईटवरती गेलं की त्या दोघांची एकमेकांची गाठही पडायची नाही. त्यांच्याबरोबर काम करणारी माणसं आणि साईटवरच्या त्यांच्या कामाची ठिकाणंही अगदी वेगळी होती. येता जाताना मात्र ते बरोबर असायचे. अरेबिक ही इस्लामची भाषा म्हणून ती उर्दूसारखी असेल असं इरफानला वाटलं होतं. लाहोरमध्ये राहिल्यामुळे त्याला उर्दू समजायचं. इकडे भाषेची अडचण येईल असं त्याला वाटलं नव्हतं. पण अरब लोक काय बोलतायत ते कळायचं नाही. खाणाखुणा करून इंग्रजी उर्दू शब्द वापरून संवाद साधायचा त्याचा प्रयत्न चालायचा. काही शब्द अरेबिक आणि उर्दूमध्ये सारखेच होते, पण अरबी लोकांच्या उच्चारांमुळे ते चटकन लक्षात यायचे नाहीत. इथे एक बरं होतं. खबूस नावाचा रोट्यांसारखा तयार पदार्थ रस्तोरस्ती मिळायचा. पाव मिळायचा. सब्जी आणि चिकन मटणही तयार मिळायचं. इरफान रात्री बाहेरून 2 वेळचं जेवण आणून ठेवायचा. मोठाली कलिंगडं आणि टरबूज आणायचा. नारायणनं स्वयंपाकासाठी एका बाईची नेमणूक केली होती. तिच्याशी ते कोणत्या भाषेत बोलायचे कोण जाणे. नारायणच्या गळ्यात देवाची प्रतिमा असलेलं एक लॉकेट होतं आणि आंघोळ झाल्यावर तो त्याच्या खोलीत बसून काही मंत्र म्हणायचा. त्यामुळे कदाचित तो शाकाहारी असेल आणि त्याला आपलं मांस मच्छी खाणं रुचणार नाही अशी इरफानला शंका होती. शक्यतो वादविवादाची वेळ येऊ द्यायची नाही असं इरफानचं धोरण होतं. पहिल्याच आठवड्यात त्यानं नारायणपाशी विषय काढला. मिस्टर नारायण, मी डायनिंग टेबलपाशी बसून मांस मच्छी खाल्ली तर तुम्हाला चालेल का? की इरफानच्या त्या प्रश्नानं नारायणला आश्चर्य वाटलं होतं. तो हसला आणि त्याने उत्तर दिलं, चालेल, हे माझ्या इतकंच तुमचंही घर आहे. नाही, ते खरं आहे, पण तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्हाला आवडणार नाही ना, म्हणून मी विचारलं. म्हणजे मी टेबल नीट साफ करून घेईन तरी पण. इरफान अगदी सौजन्यानं बोलला. नाही, तसं नाही, म्हणजे मी अधूनमधून नॉनव्हेज वगैरे खातो, आवडीनं खातो, म्हणजे सो रिलॅक्स. नाही, पण नारायण, तुम्हाला वाटलं तर वन्स इन अ वाईल यू कॅन शेअर विथ मी. नारायणनी इरफानचे आभार मानले. या संवादाच्या निमित्ताने त्यांच्यातल्या औपचारिक नात्यात थोडीशी फट पडली. भारतीय माणूस आपल्यासारख्या पाकिस्तानी माणसाशी काय आणि कसा वागेल अशी इरफानला शंका होती, विशेषतः नुकत्याच होऊन गेलेल्या 71च्या लढाईनंतर. या लढाईचा किंवा त्यात झालेल्या पाकिस्तानच्या पराजयाचा उल्लेख दुरान्वयीही होऊ नये अशी दोघांनी जणू खुणगाड बांधली होती. युद्ध, धार्मिक तेढ असे अप्रिय विषय टाळले तर माणूस म्हणून दुसऱ्याचा सहवास सुखावह होऊ शकेल असं दोघांनी आपापल्या मनात ठरवलं होतं. तेवढे विषय टाळून वादग्रस्त नसलेल्या विषयांवर त्यांच्या जपून जपून गप्पा चालत. 3ऱ्याच आठवड्यातली गोष्ट. 14 जानेवारी नंतरच्या वीकेंडला 5-6 भारतीय लोकांनी एकत्र येऊन कारखानिसांकडे संक्रांत मेळावा साजरा केला. असे सण एकत्र साजरे करण्याचा पायंडा बगदादच्या आसपास राहणाऱ्या भारतीयांमध्ये पडला होता. कारखानिसांचं घर मोठं होतं, त्यामुळे त्यांनी आपल्या घरी सर्वांना बोलवलं होतं. गाणी बजावणी, गप्पा टप्पा आणि घरचं सुग्रास जेवण. त्यामुळे नारायण घरी आला तेव्हा खुश होता. कारखानिसांकडे कोणी कोणी दिलेले तिळाचे लाडू त्याने इरफानला दिले. इरफानने ते अगदी आवडीनं घेतले आणि म्हणाला, आज 14 जानेवारी आहे का? मागीला तुमच्या घरी हे बनवले जातात ना? मागी नाही,
आम्ही या सणाला संक्रांत म्हणतो, पण तुम्हाला हे कसं काय माहिती? मी पाकिस्तानी असलो तरी माझा जन्म भारतात झालाय. मी बिहारमधल्या समस्तीपूरचा रहिवासी आहे. वयाच्या 20व्या वर्षापर्यंत मी तिथेच राहत होतो. अजून माझे भाऊ बहिणी, आई हे सगळे तिथेच राहतात. भारतात हा सण सगळीकडे साजरा केला जातो ना. इरफान भारतीय आहे हे ऐकल्यावर नारायणचा चेहरा बदलला असं इरफानला वाटलं. तुम्ही जन्मानं भारतीय आहात? हा प्रश्न विचारताना त्याच्या आवाजात थोडी सलगी आल्याचा इरफानला भास झाला. हो, ती एक मोठी कहाणीच आहे, पण मी ती आत्ता नाही सांगत बसत. एवढंच सांगतो की इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यायला मी लाहोरला गेलो होतो आणि तिथलाच रहिवासी झालो. मग बरोबर, तुम्हाला संक्रांत सणाची माहिती असणारच. एक गंमत सांगू का तुम्हाला नारायण? पाकिस्तानातही हा सण साजरा होतो बरं का. नवी पिकं आलेली असतात, त्यामुळे त्याबद्दलचा आनंद खिचडी शिजवून व्यक्त करायचा हा सण. अच्छा, असा हा सण आहे होय. ओके 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 बर. तिथे पण किती कमी माहिती आहे आपल्याला आपल्या शेजाऱ्यांविषयी. आणि तरी आपल्या दोन्ही देशांचा ऐतिहासिक वारसा एकच आहे नारायण. तरी आपण लढाया करतो. बांगलादेशमध्ये तर भारताशी पाकिस्तानहून जास्त सांस्कृतिक साम्य आढळतं. त्या दिवसापासून नारायणच्या मनात इरफानविषयी आत्मीयता उत्पन्न झाली होती. ती त्याच्या साध्या साध्या कृतीतून इरफानला प्रतीत व्हायला लागली. इरफान धर्मांध कर्मठ मुस्लिम असता तर नारायणचं मत कलुषित झालं असतं. तो कट्टर मुसलमान नाही, खरा पाकिस्तानीही नाही. या दोन्ही गोष्टींचा परिणाम नारायणवरती झाला होता. खुल्या मनानं ते माणूस म्हणून एकमेकांकडे आता पाहायला लागले होते. एकदा बोलता बोलता इरफाननी त्याची शंका नारायणकडे बोलून दाखवली. नारायण, इथे आल्यापासून मला एक गोष्टीचं नवल वाटतंय. इथे इतकी परदेशी माणसं दिसतील अशी मला अजिबात अपेक्षा नव्हती, तेही वेगवेगळ्या देशातली. तुम्हाला हे माहीतच असेल की मध्य पूर्वेतल्या देशात सतत कसल्या ना कसल्या कुरबुरी चालू असतात. युफ्रायटिस टायग्रिसच्या पाण्यावरून त्यांच्यात वाद असतात. का बरं? नारायणनं त्याच्या टेबलाच्या खणातला मध्यपूर्वीचा नकाशा काढला आणि त्यातल्या नद्यांचा प्रवाह दाखवत म्हणाला, इरफान, हे बघा, या दोन्ही नद्या तुर्कस्तानमध्ये उगम पावतात. त्यांनी तिथे जास्त पाणी वापरलं की इराकमध्ये ओरड सुरू होते. इराकने पाणी अडवलं की पुढचे सिरिया, इराण, सौदी अरेबिया हा काटा करतात. सर्वांनाच स्वतःसाठी जास्तीत जास्त पाणी हवं आहे. वाढत्या लोकसंख्येला पिण्यासाठी, वापरासाठी, शेतीसाठी आणि उद्योगांसाठी पाणी हवं असतं. इराकला लवकरात लवकर स्वतःच्या वाटचं पाणी अडवून त्यावरती हक्क सांगायचा आहे. म्हणून देशोदेशीचे इंजिनियर आणून आपली पाण्यावरून नाकेबंदी होणार नाही असे उपाय इराक करताय. अच्छा, म्हणून भरपूर पगाराचा आमिष दाखवून हे लोक आपल्याला नोकऱ्या देत आहेत. आत्ता कळलं मला. नारायणच्या या अभ्यासू वृत्तीचं इरफानला क्षणभर कौतुक वाटलं. कदाचित इरिगेशनवाल्या लोकांना आपल्या साईटच्या जमिनीच्या उंच सखलतेचे बारकावे समजून घेणं तितकं आवश्यक असेल. त्यासाठी असे नकाशे समोर ठेवणं नित्याचा असेल असाही विचार त्याच्या मनात डोकावून गेला. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा विचार समांतरपणे अंतर्मनात खतखतत राहिला, तो मानवी समुदायांच्या स्वार्थी लढायांचा. आत्तापर्यंत धर्मावरून, भाषेवरून, एखादा भूभाग मिळावा यावरून झालेली युद्ध इरफाननी पाहिली होती, अनुभवलीही होती. हे आता युद्धाचं नवंच कारण समोर येत होतं. त्याच्या मनात आलं, मध्य पूर्वेतले सगळे देश इस्लामवादी आहेत. सांस्कृतिकदृष्ट्या बहुधा ते सारखेच असावेत, तरीही त्यांच्यात चलोखा नाही. माणसांना एकमेकांबरोबर शांतपणे जगताच येत नाही का? त्या दिवशी त्यांचं बोलणं तेवढ्यावरतीच थांबलं. नंतर ते दोघंही टीव्ही पाहत बसले. घराच्या बैठकीच्या खोलीत असलेला टीव्ही दोघांच्याही वापरासाठी होता. दोघांनाही हिंदी भाषा येत असल्यानं इथे वादाचा फारसा प्रश्न झाला नाही. पंधरवड्यात इरफान त्याच्या नव्या कामावरती रुळला. सकाळी 9 वाजताच ऊन टळटळायला लागायचं. त्या कडक उन्हात उघड्यावरती काम करताना अंग करपून जाईल इतका उष्मा जाणवायचा. काठमांडूच्या थंडगार हवेनंतर इरफानला इथला उष्मा सहन व्हायचा नाही. उघड्यावरती काम करताना प्रत्येक माणूस काळा चष्मा का वापरतो हे त्याला 2 दिवसात कळलं. काठमांडूलाही गॉगल्स वापरायला लागायचे, पण बर्फावर पडलेल्या उन्हानं अंधारी येऊ नये म्हणून.
इथे वाळूतून परावर्तित होणाऱ्या प्रकाशापासून डोळ्यांना संरक्षण मिळावं म्हणून गॉगल्स अनिवार्य होते. सुटीच्या दिवशी 3 गोष्टी त्यानं आठवणीनं खरेदी केल्या: पाण्यासाठी मोठा बुधला, डोक्यावर घालायला पांढरी टोपी आणि गॉगल्स. साईटवरती कपडे मळायची शक्यता असूनही इतर लोकांप्रमाणे त्यानं पांढरे शर्ट पॅन्ट घालायला सुरुवात केली. अरबी लोकांच्या पारंपरिक पांढऱ्या शुभ्र संपूर्ण अंग आणि कान झाकणाऱ्या डगल्यामागचं कारण इरफानच्या आता लक्षात आलं. इथे रस्त्यानं जाताना फिक्या पोपटी नाहीतर फिकट जांभळ्या गुलाबी रंगाचे अबाया घातलेल्या स्त्रिया दिसायच्या. लाहोर किंवा खुलण्याप्रमाणे काळे बुरखे कमी दिसायचे. इथे दुकानातून परदेशी झुळझुळीत कपडे आणि महागड्या वस्तूंची रेलचेल होती. मोठाली दुकानं अक्षरशः चैनीच्या वस्तूंनी भरून वाहत होती. शिक्षणाच्या बाबतीत मागास असलेल्या आणि जुन्या मतांचा आग्रह धरणाऱ्या या समाजात एवढी भौतिक प्रगती झाली असेल असं इरफानला चुकूनही वाटलं नव्हतं. पेट्रो डॉलरची ही सगळी किमाया बरं का इरफान, असं नारायणनी दिलेलं उत्तर इरफानला अगदीच नवीन होतं. आपण बाहेरच्या जगात हिंडलो की कितीतरी गोष्टी आपल्याही नकळत आपल्याला समजतात हे त्याला आता जाणवलं होतं. इथे आल्यापासून आणखीन एक गोष्ट इरफानच्या लक्षात आली होती. कामावरून घरी आला की इरफान अगदी मरगळून गेलेला असायचा. पहिल्या आठवड्यातच इरफानच्या ते लक्षात आलं. तसं लाहोरला, खुलण्याला किंवा काठमांडूला झालं नव्हतं. खरं तर इथे कामाचा दिवस दुपारी 2 वाजताच संपायचा, तरी आपण इतके का थकतो आहोत हे इरफानला समजेना. बोटीवरच्या चमत्कारिक वागण्यामुळे तर असं होत नसेल. हिप्पींच्या संसर्गाने आपल्याला कसली भलतीसलती लागण तर झाली नसेल. या विचाराने तो आठवडाभर बेचैन होता. मग त्याच्या लक्षात आलं की काठमांडूत आपलं काम दिवसभर दुकानाच्या 4 भिंतीत चालायचं. इथे मात्र तसं नाहीये. पण लाहोरला किंवा खुलण्याला तिथे तर आपल्याला सतत उन्हात काम करायची सवय होती. पण तिथलं ऊन इथल्या इतकं प्रखर नसायचं. इथली हवा लाहोर खुलण्याहून अगदी वेगळी होती. त्यानं आपल्या या शंका त्याच्या 1-2 सहकाऱ्यांकडे बोलून दाखवल्या. त्यांचा सगळ्यांचा तोच अनुभव होता असं म्हटल्यावर इरफानच्या जीवात जीव आला. गरमीविषयी कोणाशी काहीही बोललं की आता पावसाची सर येईल असं इराकी लोक म्हणायचे. पण इरफान आल्यापासून त्याला पाऊस काही दृष्टीस पडला नव्हता. लवकरच इरफान आणि नारायण दोघांनाही एकमेकांची सवय होऊन गेली. 3 वाजता घरी आल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत दिवस पसरलेला असायचा. साईटवरून आल्या आल्या जेवायचा दोघांचाही मूड नसायचा. बाहेरच्या उन्हानं दोघंही हैराण झालेले असायचे. मग दोघांपैकी कोणीतरी कलिंगडाच्या खरबुजाच्या मोठ्या फाका करून आणायचा आणि दोघंही त्याचा आस्वाद घ्यायचे. एकमेकांच्या मध्ये न येता, दुसऱ्याच्या खाजगी बाबतीत ढवळाढवळ न करता आपला आणि दुसऱ्याचा अवकाश सांभाळत कसं जगायचं हे त्या दोघांनाही कळत गेलं. एकदा शनिवारी रात्री नारायण टीव्हीवरती जीवन मृत्यू हा हिंदी सिनेमा पाहत बसला होता. इरफान बैठकीच्या खोलीत आला तेव्हा एका हातात बिअरचा ग्लास घेऊन घुटके घेत घेत टीव्ही पाहणारा नारायण त्याला दिसला. पडद्यावरती झिलमिल सितारों का आंगन होगा हे गाणं चालू होतं आणि धर्मेंद्र राखी वाळूत किल्ला बांधताना दिसत होते. आपणही सिनेमा पाहायला बसावं की बसू नये अशा विचारात इरफान तिथेच रेंगाळला. नारायणनी त्याला हातानंच बसायची खूण केली. ते गाणं संपेपर्यंत दोघंही काहीही न बोलता ते दृश्य पाहत राहिले. दोघांच्या मनात आपापल्या जुन्या आठवणींनी गर्दी केली होती. खुलल्याला असताना रझिया आणि इरफान मुलांना घेऊन हा चित्रपट पाहायला गेले होते. मध्यंतरात आयुष अमीन दोघांना आईस्क्रीम हवं होतं. इरफाननी सगळ्यांसाठी आईस्क्रीमचे कोन घेतले होते. त्या रात्री रुखसानाला झोपावताना रझिया हेच गाणं गुणगुणत होती. हे सगळे तपशील एका क्षणात इरफानच्या मनात येऊन गेले. त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्यानं रुमालानं स्वतःचे डोळे टिपले. गाणं संपलं आणि जाहिरात सुरू झाली. नारायणनी टीव्हीचा आवाज थांबवला. त्यानं इरफानला बिअर देऊ केली. तो ग्लास घ्यावा की न घ्यावा अशा संभ्रमात असल्यासारखा इरफान घुटमळला. सॉरी नारायण, मी दारू नाही पीत. इरफानने दिलगिरी व्यक्त केली. ज्या माणसानं चरस गांजा ओढला आहे त्यानं साळसूदपणे अशी फुशारकी मारू नये असं इरफानच्या मनात तेव्हा येऊन गेलं. ही बिअर आहे, अरे दारू नाही. या हवेत अधूनमधून बिअर घ्यावी असं सांगतात. पण नको असेल तर आय वॉन्ट इन्सिस्ट आय वॉन्ट इन्सिस्ट इरफानला त्या उत्तराची गंमत वाटली. त्यानं आभार मानले आणि बिअरचा ग्लास घेतला. नारायण म्हणाला,
मला हा सिनेमा फार आवडतो बरं का. हो नारायण, माझ्यासुद्धा काही सुंदर आठवणी या सिनेमाशी निगडीत आहेत. माझ्या बायको मुलांना घेऊन मी हा सिनेमा खुलण्यात पाहिला होता. दॅट वॉज द लास्ट फिल्म वी हॅड वॉच टुगेदर. ग्लासातल्या आंबूस वासाच्या त्या पेयाचा पहिला गोट घशाखाली जाताना इरफानला फार काही उद्दीपित झाल्यासारखं वाटलं नाही. बरं का इरफान, मी मुंबईत माझ्या 2 मुलांना घेऊन या सिनेमाला गेलो होतो. आमची धाकटी मुलगी फक्त 2 महिन्यांची होती बरं का, म्हणून माझी बायको तेव्हा आली नव्हती, नारायणनी सांगितलं. म्हणूनच नारायण, आपण दोघंही नॉस्टॅल्जिक झालो आहोत. हा करेक्ट. मला माझ्या बायको मुलांची उणीव फार जाणवते बरं. इकडे अगदी एकटं एकटं वाटतं बघा, व्हेरी लोनली. अर्थात आता फार दिवस नाही एकटं राहावं लागणार, थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. मला पण माझ्या बायको मुलांची फार आठवण येते हो नारायण. कधी त्यांची माझी भेट होणार आहे अल्ला जाने. नारायण किचनच्या दिशेने निघाला होता. बिअरबरोबर काहीतरी तोंडात टाकायला चाऊम्याव असावं या इच्छेने किचनमधून एका प्लेटमध्ये चिप्स आणून तो सोफ्यावरती बसला. ती प्लेट त्यानं दोघांच्या मध्ये ठेवली. नारायणनी इरफानकडे पाहिलं आणि विचारलं, इरफान, असं का बरं म्हणालात तुम्ही? आपल्याला आपल्या कुटुंबाला आणता येईल, आपल्याला फॅमिली क्वार्टर्स मिळणार आहेत, असं कंपनीच्या लोकांनी कबूल केलं आहे. मी माझ्या कुटुंबाला सोडून फार दिवस राहूच शकत नाही हो, राहूच शकत नाही. नाही काय आहे नारायण, माझ्या कुटुंबाला सोडून फार काळ मलाही राहता येणार नाही असंच मला वाटत होतं, पण नाईलाज झाला की जाऊ दे. काय माझी कर्मकहाणी सांगायची हो, माझं नशीबच बेकार आहे. जास्त काही स्पष्टीकरण द्यायची वेळ त्या दिवशी इरफानवरती आली नाही. नारायणच्या मनात कुतूहल निर्माण झालं होतं, पण इरफानची तशी इच्छा नसेल तर त्याच्या खाजगी आयुष्यात लुडबुड करायची नारायणची पण इच्छा नव्हती. सिनेमा पाहून झाला तेव्हा रात्रीचे साधारण 11 वाजून गेले होते. दोघंही आपापल्या खोलीत निजायला गेले. अलीकडे इरफान बाहेरून आणलेल्या चिकनचा खिम्याचा मसाला नारायणला देऊ लागला होता. कधीतरी दोघंही बैठकीच्या खोलीत बसून टीव्ही पाहत संध्याकाळी जेवायचे. अशावेळी कामवालीनं केलेली डाळ भात भाजी नारायण इरफानला द्यायचा. व्यवस्थित अंतर ठेवून पण मैत्रीपूर्ण नात्यानं ते राहत होते. अर्थात तरीही त्यांच्यात म्हणावा असा मन मोकळेपणा अजूनही आला नव्हता. 2 महिन्यात इरफान थोडा स्थिरावला. जोवर नव्या जागेत स्थिरवण्यावरती त्याचं लक्ष लागलेलं होतं, तोवर पाकिस्तानात लवकरात लवकर जायचे विचार थोडे मागे पडले होते. आता त्यांनी परत डोकं वर काढायला सुरुवात केली. हातात पगार पडायला लागल्यामुळे पाकिस्तानात जाण्यासाठी पैशांची तरतूद व्हायला लागली होती. याचं समाधान इरफानला वाटत होतं. पण इरफानचा मूळ प्रश्न तसाच राहिला होता. त्या प्रश्नानं मनाला भुंगा लावला होता. इराकमध्ये तर आपण सुखरूप येऊन पोचलो, पुन्हा पहिल्याप्रमाणेच अर्ज करायला हवेत. मुकेशला रझियाला पत्र पाठवून पाहायला हवं. इराक म्हणजे मुस्लिम देश, त्यामुळे कदाचित इराकमधली पत्र सेन्सॉर न होता पाकिस्तानात जात असतील. आता तरी आपल्याला आपला पासपोर्ट मिळणार आहे का? एका रात्री नारायणला नीट झोप लागत नव्हती. डोळ्यावरती झापड येता येता ढेकर देत तो उठून बसला. अधूनमधून त्याला ॲसिडिटीचा त्रास व्हायचा. तसाच आजही त्याला तो होत होता. त्यानं मनगटावरच्या घड्याळात पाहिलं 1 वाजून गेला होता. फ्रीजमधलं थंड दूध प्यावं या विचारानं तो उठला आणि खोली बाहेर आला. बैठकीच्या खोलीतला दिवा जळत होता. खोलीत सिगरेटचा धूर भरला होता. इरफान येरझारा घालत सिगरेट फुंकत होता. नारायणनी त्याला काही विचारलं नाही. फ्रीजमधून दूध काढलं आणि एका ग्लासात भरून तो बैठकीच्या खोलीत आला. सोफ्यावरती बसत दुधाचा घोट घेत त्यानं इरफानला टोकलं, इरफान, तुम्हाला बरं वाटत नाहीये का? माझ्यासारखा तुम्हालाही ॲसिडिटीचा त्रास वगैरे आहे का? नाही नाही हो, मी अगदी ठीक आहे. नाही म्हणजे तुमच्याकडे पाहून तसं वाटत तर नाही आहे. तुम्ही ऐका, तुम्ही पण माझ्यासारखं ना 1 ग्लास थंड दूध प्या बरं. नाही नारायण, अहो तुमच्या भावना मला कळतायत. थँक्स फॉर द सेम अँड थँक्स फॉर युअर कन्सर्न. पण मला दुधाचा काही उपयोग होणार नाही हो. म्हणजे? नारायणनी विचारलं. मला ॲसिडिटीचा त्रास होत नाही आहे. निद्रानाशाचा विकार आहे. झोपच येत नाही. मग मी असा येरझारा घालत बसतो.
इरफान, इथलं मसालेदार अन्न मला सोसत नाही आणि फारसं आवडतही नाही हो. ठीकसे हजम नाही होता. नारायणनं आपल्या ॲसिडिटीचं कारण दिलं. मला मसालेदार आणि तिखट अन्नाची सवय आहे. माझ्या वेगळ्याच तक्रारी असतात. तुम्ही नका काळजी करू, इरफानने नारायणला म्हटलं. अच्छा, तसं असेल तर मी जाऊन झोपतो. एवढं बोलून नारायण तिथून निघून गेला. 15 दिवसांनी पुन्हा असाच प्रसंग आला. रात्रीचे 11 वाजले होते. नारायण त्याच्या खोलीत पुस्तक वाचत पडला होता. त्याच्या पोटाला जाम तडस लागली होती. त्यानं डोळ्यासमोर पुस्तक धरलं होतं खरं, पण त्याचं लक्ष सारखं विचलित होत होतं. या कुशीवरून त्या कुशीवरती तो वळत होता. कधी उठून बसत होता. बऱ्याच वेळानंतर तो उठून बसला. त्याला मोठा डेकर आला. त्यानं हातातलं पुस्तक बाजूच्या टेबलावरती ठेवलं आणि बैठकीच्या खोलीत गेला. फ्रीजमधल्या बाटलीतून थंड पाण्याची बाटली घ्यावी अशा इराद्यानं तो बैठकीच्या खोलीतून किचनकडे निघाला. इरफान कोचावरती बसून काहीतरी लिहित होता. लिहिता लिहिता तो डाव्या हातात सिगरेट धरून मोठाले झुरके मारत होता. समोरच्या टीपॉयवरती बिअरचा अर्धवट भरलेला ग्लास होता. सोफ्याच्या आसपास कागदाचे बोळे पडले होते. हातातल्या कागदावरचा मजकूर इरफानने वाचला आणि कागद चुरगाळला. लिनोलियमवरच्या कागदाच्या बोळ्यांमध्ये आणखीन एक ताजा बोळा येऊन पडला. जवळच्या ॲस्ट्रीमध्ये सिगरेटची थोटकं आणि राख जमली होती. इरफानच्या कपाळावरती घामाचे बिंदू चमकत होते. नारायण औषधाची स्ट्रीप आणि पाण्याचा ग्लास घेऊन बैठकीच्या खोलीतल्या सोफ्यावरती बसला. स्ट्रीपमधल्या 2 गोळ्या घेतल्या. इरफान जे काही लिहित होता त्यात इतका गर्क झाला होता की त्याचं नारायणकडे लक्ष गेलं नव्हतं. नारायणने त्याला विचारलं, हॅलो इरफान, वुड यू माइंड इफ आय वॉच TV? मी TVचा व्हॉल्यूम कमी ठेवीन. नारायणच्या आवाजानं इरफान दचकला. त्यानं इकडे तिकडे पाहिलं. खोलीत नारायण आहे असं पाहून तो गोंधळला. त्यानं विचारलं, सॉरी, तुम्ही मला काहीतरी विचारलं का? सॉरी, व्हेरी सॉरी, माझं लक्ष नव्हतं. नारायणने इरफानकडे चमत्कारिक नजरेनं पाहिलं आणि त्याचा प्रश्न त्यानं पुन्हा उच्चारला. नाही, आय आस्ट, मी TV लावू शकतो का असं विचारत होतो मी. नाही, हो, लावा ना, प्लीज प्लीज. असं बोलून इरफानने बैठकीच्या खोलीत केलेला पसारा भराभर आवरायला सुरुवात केली. मनात नसताना नारायणच्या तोंडून एक प्रश्न निसटला. इरफान, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? तुम्हाला कसला घोर लागलाय का? आर यू वरीड अबाउट समथिंग? तुमच्यापासून काय लपवू आता? नारायणराव, मी खूप 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 काळजीत आहे. माझ्याकडे पाहून ते इतकं चटकन कळत असेल असं मात्र मला वाटत नव्हतं. इरफान, घरी मुलं बाळं बायको ठीक आहेत ना? इरफानने खांदे उडवले आणि खिन्नपणे म्हणाला, ते कसे आहेत हे मला माहीत नाही नारायण. त्यांची खुशाली मला ठाऊक नाही. व्हॉट? असं कसं? इरफान, माझ्या लक्षात नाही आलं. नारायणराव, माझी खूप मोठी कहाणी आहे. मी तुम्हाला ती रडकथा ऐकवून बोर नाही करत. एवढंच सांगतो की माझ्या कुटुंबापासून माझी ताटातूट झाली आहे. त्यांची खुशाली कळल्याला 2.5 वर्ष होऊन गेली आहेत ना. बट इरफान, तुम्ही इकडे येऊन तर फक्त 3 महिने होत आहेत. तुम्ही आलात कुठून आणि तुमचं कुटुंब कुठे आहे? तुम्हाला सांगावं असं वाटलं तर सांगा, प्लीज. इरफानला भरून आलं. कोणीतरी तिराईत त्याची काळजीनं विचारपूस करत होता. कितीतरी दिवस आतल्या आत दडपलेले भयाण अनुभव नारायणला सांगावेत, मन मोकळं करावं अशी उर्मी उफाळून आली. खुलण्याचं आपलं घर, आपला व्यवसाय, कुटुंब याविषयी तो भरभरून बोलत राहिला. बोलताना कित्येक वेळा त्याचा गळा भरून आला आणि नाईलाजानं त्याला किती वेळा विराम घ्यावा लागला होता याची तर गणतीच नाही. खुलण्याहून मुलांना आणि रझियाला लाहोरला कसं पाठवलं तेव्हापासून ते तिथलं तापत गेलेलं राजकीय वातावरण, निर्वासित बनून भारतात निघून येणं, कलकत्त्याची छावणी, समस्तीपूरला झालेलं स्वागत आणि नंतर भाईबंदांनी केलेली निर्भत्सना, काठमांडूचा मुक्काम, सगळं सगळं त्याच्या डोळ्यासमोर उलगडत गेलं आणि तो बोलत राहिला. नारायण, आत्ता मी भारतातून इकडे आलोय. माझं कुटुंब लाहोरला पश्चिम पाकिस्तानात आहे.
आणि मला पूर्व पाकिस्तानातल्या खुलण्याहून भारतात जीव घेऊन पळावं लागलं होतं. ओ माय गॉड, आता तर पाकिस्तानची फाळणी झाली आहे. वॉरच्या वेळी तुम्ही पूर्व पाकिस्तानात होतात का? नाही हो, मी भारतात आलो तेव्हा संग्राम चालू होता. शेवटी भारत पाकिस्तान युद्ध झालं, त्यानंतर बांगलादेश झाला, तेव्हा मी नेपाळमध्ये होतो. नेपाळमध्ये? वर्षभर मी काठमांडूला होतो. एका क्युरिओ शॉपमध्ये विक्रेता म्हणून तिथे मी काम केलं. ते एक स्वतंत्र प्रकरण आहे. एव्हाना नारायणचा पुरता गोंधळ उडाला होता. इरफान काहीतरी बाता मारतोय की काय असा त्याला संशय आला, कारण इरफानच्या बोलण्यातला कालानुक्रम त्याला समजत नव्हता. त्यानं विचारलं, इरफान, खुलण्याहून तुम्ही कलकत्त्याला गेलात असं मगाशी तुम्ही सांगितलं तर? हो ना, मी कलकत्त्यालाच आधी गेलो. मी कलकत्त्याला कसा पोचलो ते माझं मला माहीत. वैऱ्यावरही अशी वेळ, असा प्रसंग येऊ नये. आजही मला स्वप्नात ते दिवस दिसतात. नारायण, इन्शाल्लाह मी रझियाला आणि मुलांना वेळेत लाहोरला पाठवलं. मग इरफान, तुम्ही आता लाहोरला का नाही जात? इथे का आला आहात? नारायण, मी इथे पैसे कमवायला आलोय. खुलण्याला माझा जमीन जुमला, प्रोजेक्टमध्ये गुंतलेला पैसा, अडका सगळं सोडून मला भारतात यावं लागलं, अगदी कफल्लक होऊन. तरीही इरफान, तरीही कुठून तरी पैसे जमवून तुम्ही अगोदर लाहोरला जाऊन यायचं, म्हणजे आतासारखा घोर लागला नसता तुमच्या जीवाला. मी तुमच्या जागी असतो ना तर अगोदर आय टेल यू लाहोरला गेलो असतो बघा. इरफान क्षणभर घुटमळला. ग्लासभर बियर पोटात गेल्यानं त्याची जीभ सैल व्हायला लागली होती. एरवी जी गोष्ट त्यानं कोणालाही सांगितली नसती ती जीवाचा धडा करून त्यानं नारायणला सांगून टाकली. नारायण, दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे पाकिस्तानचा पासपोर्ट नाहीये. नाही इरफान, तुम्ही पासपोर्ट हरवला असलात तर तुम्ही डुप्लिकेट पासपोर्टसाठी अर्ज करू शकता ना. इरफानच्या डोळ्यासमोर त्याचे पाकिस्तान सरकारशी संपर्क करायचे सगळे विफल प्रयत्न उभे राहिले. नारायण, अहो, खुलण्याला जाताना मी पासपोर्ट बनवलाच नव्हता. त्याची मला गरजच भासली नव्हती. भारतात पोचल्यापासून आज तागायत मी पाकिस्तान सरकारला पासपोर्टसाठी सतत पत्र पाठवतोय, अर्ज करतोय. मी खरंच थकून गेलोय अहो. जर माझ्या पत्रांना आणि अर्जांना कोणी भीक घातली नाही तर मी काय करू शकतो मला सांगा ना. काकुळतीला येऊन इरफाननी विचारलं. इरफान हे बोलून गेला आणि त्याला आपल्या बोलण्याचा पश्चात्ताप झाला. फारशी ओळख नसलेल्या या माणसाला आपण आपलं गुपित असं कसं सांगून टाकलं या विचारानं तो बावचळला. उद्या यांनी जर गुपित इतर कुणाला सांगितलं तर पंचायत झाली असती. इरफानची ही अवस्था नारायणच्या लक्षात आली नसावी. कोणतीही प्रतिक्रिया चटकन व्यक्त न करता त्यानं इरफानच्या आगतिक प्रश्नाला अगदी गुळमुळीत उत्तर दिलं. इरफान, खरंच अशावेळी वैताग येतो. अशा परिस्थितीत सामान्य माणूस खरंच काहीही करू शकत नाही. आपल्या पासपोर्टचा विषय नारायणच्या फारसा लक्षात आलेला नाही हे पाहून इरफाननी त्याला पासपोर्टच्या विषयापासून आणखीन दूर नेण्याचा प्रयत्न केला. नारायण, तुम्हाला तुमच्या सरकारकडून अशीच वागणूक मिळाली आहे का? म्हणजे त्यामुळेच ॲसिडिटी व्हायला लागली की काय तुम्हाला? तुम्ही आत्ता औषधाच्या गोळ्या खाल्ल्यात म्हणून? नाही, बरेच दिवस मला हा त्रास होतोय, पण इथे आल्यावर तो वाढलाय. एकदा घरचं जेवण मिळायला लागलं की माझा त्रास कमी होईल कदाचित. नारायण, माझ्याजवळ एक युनानी दवा आहे. तुमची हरकत नसेल तर घेऊन पाहताय का? यू कॅन ट्राय. एवढं बोलून इरफान स्वतःच्या खोलीत गेला आणि औषधाची एक बाटली घेऊन आला. नारायणनी इरफानचे आभार मानले आणि बाटली ठेवून घेतली. नारायणनी टीव्ही लावला. इरफाननी त्याची रजा घेतली. इरफान त्याच्या खोलीत आला, पण त्याच्या मनाला आता चुटपुट लागून राहिली होती. आपली आणि नारायणची इतकी घसट नाही तरी आपण मूर्खासारखे त्याच्याकडे काहीतरी बोलून गेलो. बरं झालं त्याला आपल्याकडे पासपोर्ट नसण्याचं महत्त्व लक्षात नाही आलं. नाहीतर इराकला आपण कसे आलो, व्हिसाचं काय केलं वगैरे प्रश्न त्यानं विचारले असते. तसा हा नारायण चलाख आहे. आज ना उद्या त्याच्या मनात हे प्रश्न उठणार आणि आपल्याला त्याची उत्तरं द्यावी लागणार. अशी वेळ आली तर काय बोलायचं? बराच वेळ या अनुत्तरित प्रश्नाशी खेळल्यानंतर इरफानला झोप लागली. पुढचे 7-8 दिवस इरफान बेचैन होता.
आताशा सुट्टीच्या दिवशी नारायण कुठे बाहेर गेला नसेल तर ते दोघंही एकत्र नाश्ता करायचे. कदाचित कधीतरी ते जवळपास खरेदीसाठी सुद्धा एकत्र जायचे. नारायणचा हात सैल होता. तो वाण सामानाबरोबर फळफळावळ, सुकामेवा, तरतरीची बिस्किटं, आईस्क्रीम असं बरंच काही सामान विकत घ्यायचा. इरफानच्या कंजूस राहणीपुढे ते जास्त उठून दिसायचं. सिगरेटची पाकिटं सोडली तर इरफान कोणतीच चैनीची वस्तू विकत घ्यायचा नाही. नारायणच्या ते लक्षात आलं होतं, पण त्यानं त्यावरती काहीही शेरेबाजी केली नव्हती. एखाद्या रात्री तो इरफानला त्याच्याबरोबर जेवायचा आग्रहसुद्धा करी. इरफानने दिलेलं युनानी औषध 4 दिवस ओळीनं घेतल्यावर नारायणचा ॲसिडिटीचा त्रास बराच कमी झाला. त्याला शांत झोप लागली. पण इरफान मात्र सिगरेटी फुंकत निद्रानाशानं तळमळत असायचा. बरेचदा नारायण सुट्टीच्या दिवशी त्याच्या भारतीय मित्रांबरोबर कार्यक्रम आखायचा. एकदा तो सिंदबाद आयलंडला गेला होता, तर एका विकेंडला बॅबिलॉनियन संस्कृतीचे अवशेष पाहायला हिला इथे मित्रांबरोबर ट्रिपला गेला होता. असं कुठे जाऊन आला की नारायण त्याच्या बायका मुलांसाठी खेळणी, साड्या, गालिचे असल्या महागड्या वस्तू कुठून कुठून आणायचा. त्यांच्या कंपनीत काही पाकिस्तानी लोकही होते, पण इरफानला कोणाशीही ओळख वाढवायची नव्हती. कोणाच्याही कोणत्याच वैयक्तिक प्रश्नांना उत्तरं द्यायची वेळ येऊ नये असं त्याला वाटायचं. त्यामुळे कामाचा वेळ सोडला तर तो अगदी एकटा पडायचा. जसजसे दिवस जात होते तसतसा आपण पकडले गेलो तर काय याविषयीचा त्याचा तणाव निवळत होता. पण पुढे काय आणि लाहोरला कसं पोचायचं हे प्रश्न मात्र सुटत नव्हते. कसे सोडवायचे ते कळतही नव्हतं. एकदा आरशासमोर उभं राहून भांग पाडताना त्याला स्वतःचं प्रतिबिंब पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. हा आपल्याकडे रोखून पाहणारा माणूस दुसराच कोणीतरी आहे का? हे एवढे बदल आपल्यात केव्हा आणि कसे झाले, आणि ते आपल्याला आत्तापर्यंत जाणवले कसे नाहीत? कपाळावरती आडव्या 3 रेषा ठळक उमटल्या आहेत. हनवटीवरच्या बारीक खुंटात पांढरे ठिपके दिसतायत. मुळात दाट असलेले केस आता विरळ झालेत. 40शीतच आपण म्हातारे नाही, वयस्क दिसायला लागलो आहोत. अधूनमधून पांढऱ्या बटा दिसतायत. काठमांडूसारख्या निरामय, अतिशय थंड वातावरणातून मरुभूमीवरती येऊन उन्हातानात हिंडायला लागल्यापासून आपला रंग चांगलाच रापलाय. सिगरेटी फुंकून ओठ काळे पडलेत आणि जागरणांनी डोळ्याभोवती चक्क सुरकुत्या आणि वर्तुळं उमटली आहेत. शरीराचा तर खुळखुळा झालाय. म्हणजे किंचित सुटलेलं पोट सोडलं तर तसे आपण कायमच सडसडीत होतो. आपल्या हालचाली चपळ होत्या. त्याचं आपल्याला आणि रझियालाही खूप अप्रूप होतं. रझियाच्या आठवणीनं त्याच्या अंगावरती रोमांच उभे राहिले. तिचे लाडीक विभ्रम आठवून तो सैरभैर झाला. तिला आपलं हे रूप कधीच पसंत पडणार नाही. ती आपल्याला झिडकारणार तर नाही ना? झिडकारलं तर ते सहन करायची आपल्यात हिंमत आहे? उद्यापासून सिगरेटी ओढणं बंद करायचं. सकाळी एखादा मैल धावायला जायचं. सकाळी नको, कारण सकाळी गडबड असते. संध्याकाळी जाऊया. केसांना मेहंदी नाहीतर कलप लावता येईल. एवढे सगळे मनसुबे रचल्यावर टम्म फुगलेल्या फुग्यातली हवा जावी त्याप्रमाणे मनात विचार आला, पण रझिया भेटणार केव्हा? त्या प्रसंगासाठी आपण केव्हापासून तयारी सुरू करायची? आपली तिची भेट तरी होणार आहे की नाही? पुढचा आठवडा या आणि अशाच विचारात गेला. आरशापुढे उभा राहून इरफान आपल्या कपाळावर आणि डोळ्याभोवती हलकासा मसाज करायला लागला. सिगरेटची तल्लफ आली तरी संयमानं थोडा वेळ स्वतःला ताणायचा. केसांचा भांग त्यानं थोडा बदलून पाहिला. आता पूर्वी इतके केस विरळ वाटत नाहीयेत त्याच्या लक्षात आलं. आणि मग मनात आलं, निराश विचारांच्या कल्लोळातही आपल्या मनात आशेचे अंकुर अजून जागे आहेत. त्या अंकुरांच्या अस्तित्वाच्या जाणीवेनी त्याच्या खंतावलेल्या मनाला जरा बरं वाटलं. एका रात्री इरफान असाच झोपेविना तळमळत होता. तो अंथरुणातून उठला. 1:15 वाजला होता. थंड पाणी पिण्यासाठी तो किचनमध्ये गेला. फ्रीजचं दार उघडणार इतक्यात त्याची नजर फ्रीजच्या दारावर डकवलेल्या फोटोकडे गेली. मोठं कुंकू लावलेली एक 40शीची बाई फोटोतून त्याच्याकडे सुहास्य मुद्रेनं पाहत होती. तिच्या शेजारी 12-15 वर्षांचे 2 मुलगे दिसत होते. एकाच्या कडेवर 3-3.5 वर्षाची मुलगी होती. सर्वांच्या अंगावर सणासुदीचे कपडे घातलेले होते. शेजारीच आणखी एक फोटो होता.
त्यात एक वयस्क जोडपं चेहराभर सुरकुत्या पाडून हसताना दिसत होतं. कालपर्यंत तर हे फोटो इथे नव्हते. बहुधा नारायणला टपालातून आले असावेत. इरफान काही क्षण ते फोटो पाहत राहिला. त्याच्या काळजात कळ आली. आता कसे दिसत असतील अमीन, आयुष आणि रुक्साना? त्याचवेळी नारायणही त्याच्या खोलीतून किचनमध्ये आला. फ्रीजवरच्या फोटोंकडे टक लावून पाहणाऱ्या इरफानला पाहून, त्याच्या चेहऱ्यावरचे खिन्न भाव पाहून आपली चूक नारायणच्या लक्षात आली. तो दिलगिरी दाखवत म्हणाला, इरफान, अरे कालच्या डाकेनं हे फोटो आले. इथे लावले तर येता जाता माझ्या नजरेला पडतील असं मला वाटलं, म्हणून इथे लावले. नारायणच्या आवाजाने इरफान भानावरती आला. स्वतःला सावरत तो म्हणाला, नाही नाही नारायण, इट्स ओके. नारायण, तुमची मुलं खरंच फार गोड आहेत. हो, याआधी हे फोटो इकडे पाहिले नव्हते म्हणून मला जरा उत्सुकता वाटली. थँक्स इरफान, माझ्या मुलांची तारीफ केल्याबद्दल खरंच थँक्स. इट वॉज अनफेअर अँड इनसेन्सिटिव्ह ऑफ मी टू पुट दीज ओव्हर हिअर. उद्याचं मी इथून ते फोटो काढून टाकतो. हां, नाही 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 नारायण, नो प्लीज, त्याची गरज नाही. इथे फोटो लावायचा हक्क तुम्हाला आहे. हे फोटो पाहून माझं दुःख थोडंच वाढणार आहे. नाही इरफान, त्या दिवसापासून माझ्या मनात एक गोष्ट सारखी येते. तुमच्याकडे पासपोर्ट नाही असं तुम्ही म्हणालात, पण मग इरफान, तुमच्याकडे व्हिसा कसा काय आता? ज्या प्रश्नाची इरफाननी काही काळ धास्ती घेतली होती, तो प्रश्न असा अचानक त्याच्यावरती येऊन आदळला. या माणसाला काहीतरी बनवाबनवीची उत्तर देऊन चालणार नाही, कारण मग तो आणखी आत शिरेल. याला फसवणं सोपं नाहीये. शेवटी आपल्याला खरं ते सांगावं लागेलच. नारायण, टू टेल यू ब्लंटली, मेरे पास व्हिसा नाही आहे. मला त्याचीही सदैव काळजी लागून राहिलेली असते. दे कॅन अरेस्ट अँड डिपोर्ट मी एनी टाईम. प्लीज नारायण, माझं हे गुपित तुमच्यापाशीच ठेवा. तुमच्याशी बोलताना त्या दिवशी पासपोर्ट नाही हे माझ्या तोंडून चुकून बोललं गेलं. काही क्षण नारायण त्याच्याकडे स्तंभित होऊन पाहत राहिला. परिस्थितीचं गांभीर्य त्याच्या लक्षात आलं. त्यानं मुकाट्यानं मान डोलवली. डोंट वरी इरफान, मी कोणालाही काहीही सांगणार नाही. तुम्ही त्या बाबतीत एकदम निश्चिंत राहा. बट आय एम टेरिबली स्केअर्ड फॉर यू. इथले कायदे कानून वेगळे आणि कडक आहेत. जर तुमचं बिंग फुटलं तर? नारायण, ही रिस्क घेण्याखेरीज माझ्यापुढे दुसरा मार्गच नव्हता. मला फक्त माझ्या स्वतःच्या देशात जायचंय, माझ्या मुलाबाळांना भेटायचंय. पाकिस्तानातली पदवी असल्यामुळे इंडियामध्ये मला इंजिनियर म्हणून नोकरी मिळाली नसती. नोकरी नसेल तर मी कमावणार कसा? बराच वेळ इरफान मग आपली बाजू नारायणला पटवत राहिला. आपला सर्व इतिहास त्याला सांगताना त्याच वेदना पुन्हा भोगायला लागल्याची कासाविषयी त्याला जाणवत होती. नारायण त्याला समजवायचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या समस्येवरती नारायणकडे काहीही उत्तर नव्हतं. शेवटी हा विषय संपवताना इरफान म्हणाला, नारायण, मला सांगा, जगातली बहुतेक सर्वच माणसं सामान्य वकुबाचीच असतात ना? ती काही समाजाचा, देशाचा, तत्वांचा विचार करत नसतात. अहो, मीही त्यातलाच एक आहे. सगळे लोक स्वतःच्या हिताचा, कुटुंबाच्या हिताचा विचार करत जगत असतात की नाही? मग मी जे माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी केलं ते चुकीचं होतं का? मला त्याची एवढी मोठी शिक्षा मिळावी का? इरफान, तुझं समाधान होईल असं उत्तर माझ्यापाशी नाही. काही प्रश्नांना उत्तर नसतात. नो आन्सर. खैर, छोड़ दो इन बातों को. नारायण, हो, कितीही चर्चा केली तरी माझ्या प्रश्नावर त्यातून उपाय मिळणार नाही. थोड्या विरामानंतर नारायण म्हणाला, इरफान, बाय द वे, मला तुझ्या त्या युनानी मेडिसिनचा चांगलाच उपयोग झाला. आता मला रात्रभर छान झोप लागते. त्यासाठी खरंच तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. नारायण, हो, आम्ही लहान असताना समस्तीपूरला आम्हाला युनानी दवा नेहमी द्यायची. माझ्या आब्बूंना ॲसिडिटीचा त्रास व्हायचा.
समस्तीपूर? अरे हां, तुम्ही मूळचे तिथले नाही का? तुम्ही पाकिस्तानी आणि मी भारतीय असूनही आपल्या दोघांच्यात कसले वाद होत नाहीत यात नवल नाही. हो नारायण, मी 2 वर्ष पटण्याला कॉलेजात होतो तेव्हा माझे जवळचे मित्र हिंदू होते. त्यांच्या घरचे लोक शिकलेले होते. तेव्हाही राजकारणाविषयी आणि समाजकारणाविषयी त्या मुलांच्या गंभीर चर्चा चालत असत. त्यांच्या चर्चा, विचार माझ्यासाठी नवीन होते. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं. अरे वा, हे ऐकल्यावर मला तुमच्याविषयी आणखी आपुलकी वाटायला लागली आहे, नारायणने उत्स्फूर्तपणे सांगून टाकलं. याच पार्श्वभूमीमुळे नारायण, मला तुमच्याबद्दल सुरुवातीपासून हमदर्दी वाटत होती. आजपर्यंत मी तुमच्याकडे स्पष्ट शब्दात ते सांगितलं नव्हतं, एवढंच. हे ऐकून नारायणला बरं वाटलं. मग ते दोघंही काही वेळ पत्ते खेळत बसले. त्या प्रसंगानंतर नारायण आणि इरफान जास्त जवळ आले. श्रोते हो, डॉक्टर अनघा केसकर लिखित निर्वासित या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.